विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जगप्रसिद्ध कवी आणि नाटककार, इंग्रजी कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपियर यांची एक सुंदर कविता अभ्यासणार आहोत. ही कविता मराठीमध्ये त्याला सुनीत काव्य असं म्हणतात. म्हणजे 14 ओळीची कविता आहे आणि ही कविता प्रेमाविषयी आहे. कवीचं त्याच्या जवळच्या व्यक्तीविषयी असणारं प्रेम. So the title of the poem is Shall I compare thee to a summer's day? कवीनं कवितेमध्ये जुनी इंग्रजी भाषा, ज्याला आपण आर्केइक इंग्लिश किंवा ओल्ड इंग्लिश म्हणतो, ही वापरलेली आहे. त्यामुळं कवितेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला दी, दो, दाय असे शब्द आलेले दिसत आहेत. सो द पोएम ओपन्स विथ अ क्वेश्चन बाय द पोएट टू हिज बिलवेड. म्हणजे कवितेची सुरुवात एका प्रश्नानं होतो. कवी आपल्या जवळच्या व्यक्तीला प्रश्न विचारतो आणि तेच या कवितेचं टायटल आहे. दॅट इज द टायटल ऑफ द पोएम. सो ही आज द क्वेश्चन टू हिज बिलवेड, शॅल आय कम्पेअर, मी तुलना करू का? शॅल आय कम्पेअर दी, मी तुझी तुलना करू का? टू अ समर्स डे, उन्हाळ्यातल्या एका दिवसाशी मी तुझी तुलना करू का? दॅट इज वॉट द पोएट ट्राईज टू सीक परमिशन फ्रॉम हिज नियरेस्ट पर्सन. His beloved is a young man, his own friend, his close intimate friend that he loves very much. ज्याच्यावरती निस्सीम प्रेम आहे असा कवीचा तो मित्र आहे. आणि कवी त्यानंतर बोलतो की shall I compare thee to a summer's day? So he compares him with many things. तो अनेक गोष्टीशी त्याची तुलना करतो. The poet loves his friend very much. He is the youth and he compares his beloved, his young man with so many things. So the beloved is very lovely, the beloved is very temperate, that young man is very lovely, he is very temperate, he is very mild by nature. स्वभावानं तो एकदम सुंदर आहे, मुलायम आहे. So the poet then says that a rough wind can shake summer's days. जो वारा आहे, जो रफ आहे, सो इट कॅन शेक समर्स डेज. सर, वारा जो आहे तो उन्हाळ्यातल्या अशा दिवसांना हलवून टाकतो. द सन इज द आय ऑफ द हेवन, आणि जो सूर्य आहे तो स्वर्गाचा डोळा आहे आणि तो सुद्धा बऱ्याच वेळा प्रचंड गरम असतो, प्रचंड उष्णता, आग ओकत असतो. आणि असा हा समर हा कसा आहे? इट इज व्हेरी शॉर्ट लिव्ड. काही कालावधीपुरता आहे तो. इट इज नॉट फॉर ऑलवेज दॅट वी हॅव समर इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये उन्हाळा काही कायमचा नसतो, तो ठराविक कालावधीपुरता असतो. त्यानंतर दुसरा सीझन येतो, दुसरा ऋतू येतो. सो दॅट समर विदर्स द सीझन कॉल्ड ऑटम. आता हा जो समर आहे, हा समरसुद्धा, हा उन्हाळासुद्धा त्या ऋतूमध्ये असणारी जी फुलं आहेत, जी झाडं आहेत, त्यांना अक्षरशः शुष्क करून टाकतो. सो इट डिस्ट्रॉईज द प्लांट्स, द फ्लावर्स, द नेचर इटसेल्फ. एव्हरी फेअर अँड ब्युटिफुल लाईफ इज ऑलवेज डिक्लाइन. द पोएट सेज, जी गोष्ट सुंदर आहे, जी गोष्ट फेअर आहे, नाजूक आहे, त्या प्रत्येक गोष्टी त्या गोष्टींचा ऱ्हास होत असतो. दे आर डिक्लाइन्ड. सो इन द कोर्स ऑफ टाइम they die. That is what the poet says. But parantu, what does the poet says? The beloved of the poet, that is the young man of the poet, is not like the summer. तो ही त्या उन्हाळ्यासारखा नाही आहे. So his summer is permanent. That is the beauty of that young man, the very nature of that young man is permanent. It is not temporary. पण त्याच्या कवीच्या मित्राचा जो स्वभाव आहे, त्याचं जे सौंदर्य आहे, हे संपूर्णपणे कसं आहे? परमनंट आहे. इट इज नॉट टेम्पररी. सो इट इज लॉंग लास्टिंग. जास्त काळासाठी ते टिकणार असं सौंदर्य आहे. दॅट इज इट विल नॉट शेड अँड डाय. कवी काय म्हणतो की इट विल नॉट शेड. ते सुकणारं नाही, शुष्क होणारं नाही, त्याचा कधी मृत्यू होणार नाही. दॅट इज वॉट द व्हेरी पोएट सेज. सो इन द लास्ट 2 लाईन, शेवटच्या 2 ओळीमध्ये द पोएट सेज दॅट द ब्युटी ऑफ हिज बिलवेड इज हाऊ इट इज परमनंट. त्याचं सौंदर्य जे आहे ते कालातीत आहे. म्हणजे काळाच्या बरोबर नष्ट होणारं, काळाच्या बरोबर
संपणार असं ते सौंदर्य नाही. सो इट इज परमनंट. सो इट विल नॉट बी डिक्लाइन. त्याचा कधीही ह्रास होणार नाही. दॅट इज वॉट द पोएट सेज. त्याचा कधीही ह्रास होणार नाही. कारण का? इट इज बिकॉज इट इज प्रिझर्वड इन द पोएट, इन द पोएम दॅट द पोएट हॅज रिटन. जी कविता कवीनं लिहिलेली आहे त्या कवितेमध्ये त्याचं सौंदर्य, त्याच्या मित्राचं सौंदर्य कायम असणार आहे. आणि त्यामुळं ती कविता जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या कवितेतल्या तरुण मित्राचं सौंदर्य कधीही त्याचा ह्रास होणार नाही. दॅट इज वॉट द व्हेरी पोएट सेज. बिकॉज दिस पोएम विल लास्ट फॉर एव्हर. इट विल लास्ट टिल मेन ब्रीद अँड आईज सी. दॅट इज द इम्पॉर्टंट लाईन. ही एकदम सुंदर अशी महत्त्वाची ओळ आहे. ही कविता कधीपर्यंत असेल? जोपर्यंत या पृथ्वी तलावावरती लोक श्वास घेत आहेत, आणखी लोकांच्या डोळ्यांनी समोरचा निसर्ग पाहिला जातोय, तोपर्यंत ही कविता जिवंत असणार आहे. आणि त्या कवितेतला जो यंग असा मॅन आहे, जो तरुण व्यक्ती आहे, ती तरुण व्यक्तीसुद्धा तशीच असणार आहे, तशीच जिवंत राहणार आहे. द सॉनेट प्रेझेस द बिलवेड व्हेरी सिम्पली अँड व्हेरी ब्युटिफुली. एकदम सुंदर पद्धतीनं साध्या शब्दांच्या माध्यमातून कवीनं आपल्या त्या तरुण मित्राच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. अँड देअरफॉर द सॉनेट इज हाऊ इट इज अबाउट लव्ह दॅट द पोएट फील्स फॉर हिज बिलवेड. समर इज अनप्लेझंट. आता उन्हाळा कसा आहे? अनप्लेझंट आहे, सुसह्य नाही आहे. लक्षात, असह्य आहे, सहन न होणारा असा आहे, वाईल्ड आहे, हिंस्त्र आहे. अँड ॲट द सेम टाइम इट इज हॉट. तो प्रचंड उष्ण आहे, प्रचंड गरम आहे. परंतु बट द पोएट्स बिलवेड, दॅट इज द पोएट्स फ्रेंड, इज हाऊ ही इज माइल्ड अँड ही इज ब्युटिफुल. तो एकदम मृदू मुलायम असा आहे आणि त्याचबरोबर तो सुंदर आहे. सो समर इन द पोएम इज पर्सॉनिफाईड. म्हणजे या कवितेमध्ये उन्हाळ्याचं मानवीकरण केलेलं आहे. सो इट हॅज बीन पर्सॉनिफाईड ॲज इफ समर इज अ ह्युमन बिईंग. जणू काय समर हा कुणीतरी एखादा मनुष्य असावा अशा पद्धतीचं मानवीकरण केलेलं आहे. इट इज अन आय ऑफ हेवन. तो स्वर्गाचा डोळा आहे असं कवी म्हणतो या कवितेमध्ये. सो इट हॅज गोल्डन कलर. त्याला सोनेरी रंग आहे. सो इट इज द डार्लिंग बर्ड्स ऑफ मे. आणि असा समर जो आहे ना, हा समर या मेमध्ये जी काही झाडं आहेत, जी काही रोपं आहेत, त्यांना जी काही फुलं आलेली आहेत, लक्षात आलं का? तर या झाडांचा जवळचा म्हणजे कोण आहे? दॅट इज द समर. सो इट इज द डार्लिंग बर्ड्स ऑफ मे बट द रफ विंड शेक्स दोज बर्ड्स. परंतु हा जो उन्हाळा आहे, हा उन्हाळा काय करतो? अशा झाडांच्या कळ्या, फुलं त्यांना तो हलवून खाली पाडून टाकतो. ऑन द अदर हँड, याच्या उलट लवलीनेस ऑफ द बिलवेड, कवीच्या मित्राचं जो प्रेम आहे किंवा त्याचं जे सौंदर्य आहे ते कसं आहे? इट विल बी प्रिझर्वड इन द पोएम. त्या कवितेमध्ये ते साठवून ठेवलं जाणार आहे. जोपर्यंत ती कविता आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावावरती लोक जिवंत आहेत, तोपर्यंत ती कविता असणार आहे. आणि त्या कवितेमधलं जे वर्णन आहे कवीच्या मित्राचं, ते तसंच असणार आहे. नो वन विल शेक इट. कोणीही हलवू शकणार नाही आहे. नो वन विल डिस्ट्रॉय इट. कोणीही ते नष्ट करू शकणार नाही आहे. कवीची भाषा, कवितेची भाषा एकदम सुंदर आहे. द लँग्वेज इज व्हेरी सिम्पल. आय विल से दॅट ईच लाईन इज अ क्लॉज. प्रत्येक ओळ म्हणजे एक वाक्य आहे. आणखी द पोएम हॅज अ पॉवर टू डिफीट टाईम. आणि कवी काय सांगतो? कवितेमध्ये एक शक्ती आहे की वेळेला सुद्धा ही कविता हरवू शकते. सो इट लास्ट फॉर एव्हर. कारण ही कविता कायम टिकते. सो द फ्युचर जनरेशन विल ऑल्सो सी द ब्युटी ऑफ हिज बिलवेड. त्यामुळं येणाऱ्या ज्या असंख्य पिढ्या आहेत, त्या असंख्य पिढ्यासुद्धा कवीच्या मित्राचं हे सौंदर्य जे आहे ते सौंदर्य अनुभवणार आहेत या कवितेच्या माध्यमातून. हिज बिलवेड समर इज इटर्नल. म्हणून कवीने म्हटलेलं आहे की त्याच्या मित्राचा जो उन्हाळा आहे तो मात्र शाश्वत आहे. इट इज इटर्नल. सो इट इज बिकॉज इट इज प्रोटेक्टेड अँड प्रिझर्वड इन द पोएम. कारण या कवितेमध्ये तो प्रोटेक्ट केलेला आहे, संरक्षित केलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं, इन शॉर्ट, द पोएम मेक्स हिज बिलवेड परमनंट इन हिज पोएम. द पोएट मेक्स हिज बिलवेड परमनंट इन हिज पोएम. थोडक्यात कवीनं आपल्या मित्राला, आपल्या जवळच्या या व्यक्तीला कवितेच्या माध्यमातून अजरामर केलेला आहे. दॅट इज वॉट वी कॅन से. सो द पोएम इज अ लव्ह पोएम. इट इज अबाउट द नियरेस्ट पर्सन ऑफ द पोएट. So he is the young man, he is the friend of him, and the poet compares his own beloved, dearest person with the summer, and he comes to the conclusion that summer is short-lived, but the poet's beloved, the poet's nearest person is how? So it is everlasting,
It is not temporary, it is permanent. So that is what the poem Shall I Compare Thee to a Summer's Day, written by William Shakespeare. Thank you.